नमस्कार शेतकरी बंधूंनो. ॲग्रोपिक शेती शिवार फेरीमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता हा आपला सोयाबीन 612 सर्टिफाईड सीडचा प्लॉट आहे. शेतकरी बंधूंनो, आता जवळपास सर्वच एरियामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. काही एरियांमध्ये परभणीमधल्या पालम वगैरे एरियांमध्ये आत्ता पेरण्या सुरू झालेल्या आहेत आणि काही एरियामधल्या चांगल्या झालेल्या आहेत पेरण्या. पिकं सध्या चांगल्या अवस्थेत आलेली आहेत. आता या शेताला आपण शेतकरी बंधूंनो कोळपणी केली होती, पण घोळा असा झाला, ज्या दिवशी कोळपणी केली त्या दिवशी लगेच 2-3 तासानंतर चांगला पाऊस झाला. तर त्यामुळं तणकट परत आता वर यायला सुरुवात झालेली आहे. आता केना बघा, हा केना हा तर फार मोठा शत्रू शेतकऱ्यांचा. तर शेतकरी बंधूंनो, कुठे कुठे आता किड्यांचा आळ्यांचा प्रादुर्भाव दिसत असेल, त्यामुळं हा मुद्दाम व्हिडिओ बनवतोय. आता तणनाशकामुळं एकदम खराब जागेमध्ये इकडे जिकडे गवत जास्त आहे त्या भागामध्ये व्हिडिओ बनवतोय. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांचे 25 ते 30 दिवस झालेले असतील पेरून, तर त्या शेतकऱ्यांनी तणनाशक फवारून घ्यावे. हां, आणि त्यातल्या त्यात ज्या शेतकऱ्यांनी हळदीच्या शेतांमध्ये आता सोयाबीन पेरलेलं आहे त्यांनी मात्र डॅमेज देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर घोळ असा होतो, सोयाबीन इतकं वाढतं शेतकरी बंधूंनो, काही न करता. एकतर तुम्ही खत टाकायलाच नव्हतं पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी टाकलं आहे त्यांनी मात्र न चुकता सोयाबीनला डॅमेज दिलंच पाहिजे. हळदीच्या रानामध्ये कोणतंही पीक असो, नंतर कापूस असो, सोयाबीन असो, तूर असो, इतकं जोमाने वाढत जातं की त्याला काही म्हणजे हेच नाही. मग नंतर काय होतं, जास्त सोयाबीन वाढलं समजा की त्याला फटगरे कमी निघतात आणि शेवटला काय होतं, आता हा आपला मराठवाडा विदर्भाचा जो पट्टा आहे, परतीचा मान्सून भयानक पडतो. मग त्यात काय होतं, सोयाबीन खाली पडतं, खाली पडलं की त्याला काहीच लागत नाही. शेवटी आपल्या हाती फक्त भुसा लागतो, गुळी किंवा भुसा. तर आता शेतकरी बंधूंनो, याला फवारणी करताना काय कराल, तर हे केना वगैरे, परत हे आपलं बाकी पण तणकट जे आहे ते समूळ नायनाट करायचं असेल तर धानुकाने यावर्षी पर्ज नावाचं तणनाशक जबरदस्त आणलेले. त्यात क्युरिन सोबत घेतलं की या केन्याचा, आपल्या गवतांचा पूर्ण म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेत पूर्ण दुपटणच होऊन जातं, काहीच उरत नाही त्यात. आणि हे तणकट आता जरी छोटं दिसत असलं, आपण म्हणू की दुसरी कोळपणी करू, पण शेतकरी बंधूंनो घोळ काय होतो, तर फॉर एक्झाम्पल हे आता मधलं तास आहे 2 सोयाबीनच्या मध्ये, तर हे सोयाबीनच्या मधलं जे आहे हे तणकट आपलं कशानेच मरत नाही. तर यासाठी शाखेत घ्या आदामाचं किंवा धानुकाचं पर्ज पण नंबर 1 आहे. त्यासोबत पर्जसोबत क्युरिन घेतलं तर 1 नंबर. परत सिंजंटाचं मला वाटतं फ्युजीफ्लेक्स आहे. फ्युजीफ्लेक्सचा म्हणजे सोयाबीन पिवळं जास्त करतं. त्यानंतर आता परसूट वगैरे हे तर डेडबार झाल्यासारखे झाले, म्हणजे ते जुनं झालं. आता त्या नवीन नवीन तंत्रज्ञान यायले, त्यानुसारच काळासोबत राहणं हे आपल्याला परवडणार आहे. कारण कमी खर्चात आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या आता प्रत्येकाने दिल्याच पाहिजे. आता पहिली फवारणी शेतकरी बंधूंनो, आपल्याला मेळ नाही लागत, पण खोडाळी खूप जबरदस्त असते. ती पहिल्यांदा नाही दिसत, ज्या वेळेस पूर्णतः झाड जळून जाईल त्यावेळेस मग आपल्याला काहीच करता येत नाही. तर काय करा, पहिल्या फवारणीला सिंजंटाचं आलिका किंवा लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन किंवा ॲम्प्लिगो, लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन प्लस क्लोरॅन्ट्रिनिप्रॉल, कोराजेनचा घटक असलेलं, हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चांगलं एक कीटकनाशक घ्या आणि लवकर फवारणी करून घ्या. आता या फवारणीमध्ये मात्र तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे यावर्षी सोयाबीन पातळ निघणे हे खूप भयानक प्रॉब्लेम झालेले. आता हे पातळ आहे पण हे बनून जातात सोयाबीन. आणि त्यात काय झालं, यावर्षी शेतकरी थोडी सुधारित झाली. शेतकऱ्यांनी दरवर्षीसारखं 40-40 किलो, 35-35 किलो एकरी बी न पाडता 20-22-15 किलोपासनं ते 22-24-25 किलोपर्यंत एकरी बी पाडलं. त्यामुळं पहिलेच आपण पेरताना पातळ पेरले होते, त्यातही पावसाने आपल्याला मदत नीट केलं, त्यामुळं आणखी पातळ झालं. तर एखादं टॉनिक जरूर वापरा, अमायनो ॲसिड असलेलं, म्हणजे त्याने काय होईल, हिरवेगारपणा राहील आणि फुलांची वगैरे संख्या थोडी जास्त येईल. हे झालं पहिली फवारणी. दुसरी गरज पडली तर दुसरी ॲम्प्लिगोची घ्या, नाही तर सरळ आपलं वाद्या भरायच्या टाईमला, वाद्या लागायच्या टाईमला कोराजन किंवा मग त्या सम टेक्निकल असलेलं 20-25 दिवस आळीचा हे करणारं आपल्याला ते नंतर एकदा परत बनवतोच. तर सध्या हे तणनाशक मात्र शेतकरी बंधूंनो मारून घ्या. यानंतर उगार पडली तर परत एक कोळपणी करता येईल,
पण सध्या तणनाशक घेणं गरजेचं आहे. आता आमच्या इकडं हळदीचे शेतं असल्यामुळं आम्हाला याचे खूप अनुभव आलेले आहेत. हे इतकं वाढतं, त्याला जर डॅमेज नाही दिला आता नंतर काहीच हाताला लागत नाही. त्यामुळं 1-2 दिवसात त्यालाही आपण परची फवारणी घेणार आहोत, कारण त्याचे रिझल्ट आपण डोळ्याने पाहिलेले आहेत. चालतं. तुर्तास धन्यवाद. काही अडचण असेल, काही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.